देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांप्रती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भारतीय जवान व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान राबवण्यात आले। शहरातील विविध महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डवरती जवान व पोलिसांना पत्र लिहून त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि देशसेवेला मनापासून सलाम केला आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि सैनिकांप्रती आदराची भावना रुजवणे तसेच देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा होता। उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। महानगरपालिका शाळा क्रमांक 1, शाळा क्रमांक 60, बाळकुम शाळा क्रमांक 11, राबोडी शाळा क्रमांक 64, शाळा क्रमांक 55, आझादनगर शाळा क्रमांक 62, कासारवडवली शाळा क्रमांक 56 ओवळा, भाईंदरपाडा हिंदी स्कूल, आदर्श इंग्लिश स्कूल या विविध शाळांमध्ये जवान पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखनाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्व शाळांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। परबवाडी येथील शाळा क्रमांक 18 मध्ये हा उपक्रम विशेष उत्साहात पार पडला। यावेळी ठाणे महानगरपालिका सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, वागळे पोलीस स्टेशनच्या आरटीओ पोलीस अधिकारी सौ मुल्ला तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते। तसेच गटाधिकारी संगीता बामणे, URC 2 चे प्रमुख रवींद्र पाटील, गटप्रमुख निलिमा पाटील, CRC समन्वयक आशा पाटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्रांचं कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवला।